हॅलो गाईज, आजची सुरुवात झाली आवीच्या रडण्यामुळे। आवीच्या क्लासची ट्रिप आज होती, पण ती आज जाऊ नाही शकली फक्त आणि फक्त माझ्यामुळे, कारण मी मेसेज चेक केलेला नव्हता म्हणून। मग आवीला खुश करण्यासाठी मी तिच्यासाठी पास्ता केला, आवीला थोडं जवळ घेतलं, तिला सॉरी म्हटलं, तरी पण आवी ऐकेना। मग विचार केला की काय करायचं आता। तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा कॉल आला आणि तिने सांगितलं की तिचा मुलगा म्हणजे माही आमच्याकडे येतोय ते। थँक गॉड आवीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल। माही घरी येणार आहे आणि आवीला माहिती नाही आहे, त्याला बघून ती खुशच होणार आहे, म्हणून तिचा मूड पण जरा बरा होईल। बऱ्याच वेळापासून मी तिला समजवती पण ऐकत नाहीये। मग काय आजकाल पोरांना राग आला की आपल्याला किती टेन्शन येतं। आपल्या वेळेस कसं होतं, आईवडील दोन कानाखाली अजून द्यायची आणि आपण स्वयंपाक करायला घेत होती, तेवढ्यात मैत्रिणीने इडली पाठव आला। आता माझी बघताय ना तुम्ही, बापरे 3 तासापासून समजवतीये मला। लहान मुलांचं कसं असतं ना, लहान मुलांसोबतच ते हॅपी असतात, आपण किती त्यांना समजवलं त्यांच्या डोक्यावरनं जातं। आवीचा आता चेहरा मोठा झालेला आहे आणि मग नंतर आम्ही बाहेर निघालेलो। पनू दादासाठी आम्हाला कपडे घ्यायचे होते दिवाळीमुळे, नंतर फार गर्दी होऊन जाते, तरी पण आम्ही पार्किंगमध्ये जागा शोधत होतो, तो बरंच लांब पार्किंग आम्हाला करायला लागली। मग तिथून आम्ही पायी जात दुकानापर्यंत पोहोचलो। जसे जसे जवळ जात होतो तसं कळत होते की बापरे बरीच गर्दी दुकानात झालेली आहे, नंबर लागेल की नाही लागेल। पण फायनली पनू दादाचा नंबर लागला आणि तोवर आम्ही बाकीच्या गोष्टी बघत होतो। पनू दादा त्याचं माप वगैरे देत होता की त्याला किती नंबरची साईज वगैरे लागते ते। मला मुलांच्या शॉपिंगमधलं काहीच कळत नाही, त्यांना काय घ्यायचं काय नाही। हां, लेडीजचं सांगा, माझ्या आवीला सांगा, आवीसाठी मी भरपूर शॉपिंग करते आणि मला कळतं। पण मुलांचं कसं असतं ना, फक्त शर्ट आणि पॅन्ट, काय घेणार दुसरं, कन्फ्यूज होतो फारच। पणू दादाने सुरुवात केली आहे चेंज करायला, एक झाल्यावर एक तो करत होता। आवी बघा काय करते, याच्यासाठी पेन हिने घरून आणलेला होता आणि मला म्हणते काय नाही मम्मा। अरे देवा, किती ड्रेस ट्राय करतोय हा पोरगा। फायनली आमच्या पणू दादाला हा ड्रेस आवडलेला। मग आता निघालो आम्ही पुढच्या कामासाठी। मग आम्ही निघालो इंडियन ट्रेड्समध्ये। मला बऱ्याच दिवसापासून बॅग घ्यायची होती आणि यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे। मी बऱ्याचदा येत पण होती, बघत पण होती आणि परत जात होती, पण आज तो दिवस आलेला की मला डेव्हिड जॉन्स पॅरिसची ही बॅग आणि त्यावर ब्लॅक कलर, वाव, ऑलवेज माय फेवरेट ब्लॅक कलर। बापरे किती बॅग्स आहे यांच्याकडे, मी किती बॅग्स बघितले आणि मला असं होत होतं की मी काय घेऊ आणि काय नाही। तरी पण मी मिररमध्ये फायनल चेक केलं की मला बॅग कशी दिसते। नॉट बॅड, मस्त। चलो बॅग तो हो गई फायनल, अभी बिल करते हैं और घर को जाते हैं। खूप वेळ झाला, बऱ्याच वेळापासून बाहेर आहोत, आता थोडं खाऊया आणि मग घरी जाऊया। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना।